हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर थोडा माझा आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे. ॲक्च्युली माहीत नाही कसं काय माहिती, अचानक 1 महिन्यापूर्वी मला खोकला आला. खवखवत होतं. त्याच्यानंतर जो माझा घसा बसला, त्याच्यानंतर मी भरपूर काही ट्राय केलं. मिठाच्या गुळण्या केल्या, हळदीचं पाणी घेतलं, भरपूर काय केलं. तर काहीच फरक पडत नव्हता. फायनली मी म्हटलं आता हे व्हिडिओ जे आहेत ते खूप दिवसाचे पेंडिंग पडलेत, तर चला म्हटलं तर व्हॉइस ओव्हर करूया, कसं पण जसं जमेल तसं. कारण की भरपूर व्हिडिओ माझ्याकडे जमा झालेत, पण आवाजामुळे मी व्हॉइस ओव्हर करू शकत नाही. तर सांगायचं तर हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं जावळं काढायचं होतं. तर ते आग्री आहेत आणि तिच्या मुलीचा नवस म्हणजे काहीतरी असेल, तर त्याच्यामुळे हे जे मुलीचे जावळं होते ते एकविरा आईला काढायचे होते. तर तिने मला आधी सांगितलं होतं 1 महिन्यापूर्वी की दीदीचे जावळं काढायला जायचं, तर तू येशील का एकविरा आईला. तर म्हटलं ठीक आहे मी येईल. तर त्यांची गाडी वगैरे सगळं त्यांनीच अरेंज केलेली. ही माझी मैत्रीण आहे शुभांगी. तर आम्ही फायनली जसं मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवलं की मी कशी गेली कशी पोहोचली. तर आम्ही आता गडावर चढतोय. खाली जसं पायऱ्यावरती तुम्ही बघितलं नारळ वगैरे यांनी फोडलं आणि त्याच्यानंतर आम्ही गडावर चढण्यासाठी सुरुवात केली. गडावरती सध्या काम चालू होतं आणि माझ्या आवाजाला प्लीज इग्नोर करा. जसं जमेल तसं प्रयत्न करून मी व्हिडिओ शेअर करते, कारण की खूप दिवसाचे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये पडलेत आणि खूप दिवस झाले तर मग काही फायदा होत नाही. तर इथे बघा 2 दादा आहेत, ते आपल्या ढोपरावरती म्हणजे गुडघ्यावरती चढतायत. तर मी माझ्या मैत्रिणीला विचारलं की असं का, तर ती सांगत होती की काहीतरी त्यांचा नवस असेल, तो नवस त्यांचा पूर्ण झाला असेल, त्याच्यामुळे ते असे गुडघ्यावरती जात आहेत. तरी माझी मैत्रीण आहे आणि तिची मुलगी आहे, ती आणि तिच्या मुलीचा नवस आहे हा जावळं काढण्याचा. तुम्ही बोलाल की म्हणजे मैत्रिणीची मुलगी म्हणजे किती वय आहे, तर सांगायचं असं की माझी मैत्रीण म्हणजे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी असेल. किंवा झालं असं की तिचे मिस्टर खूप लवकर करोनामध्ये वारले आणि म्हणजे बोलतात ना की एकच मुलगा आणि एकच मुलगी होती, तर घरच्यांनी लवकरच वर्षाच्या आतमध्ये असं लग्न करून टाकलं. आमच्याकडे पण असं म्हटलं जातं की घरातनी कोणी वारलं तर वर्षाच्या आत लग्न करायला पाहिजेत, नाहीतर मग 3 वर्ष काही लग्न करायला जमत नाही. तर त्यामुळे तिनेही लवकर आपल्या मुलीचं लग्न केलं आणि तिच्याच नातीचा इथे जावळाचा कार्यक्रम होता. तर आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं. दर्शनाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नाही शेअर करू शकली, कारण की आता हल्ली सगळीकडे असं झालंय की देवदर्शनाला कुठेही रेकॉर्डिंग फोटो व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे. काही अशा ठराविक ठिकाणीच तुम्हाला बघायला मिळेल फोटो व्हिडिओ शूट करायला, पण खूप जागे असं झालेलं आहे की फोटो व्हिडिओ शूट नाही करू शकत. तर आम्ही डोंगरावरती चढल्यावरती हा जो वरचा व्हिडिओ मी काढलेला आहे तो खूप छान असा नजारा मी तुम्हाला दाखवत आहे. खूप मस्त वाटत होतं आणि आतमध्ये पण खूप छान आई देवीला एकविरा आईला दर्शनाला जेव्हा गेली तेव्हा खूप छान वाटलं. ही माझी सेकंड वेळ होती. पहिल्यांदा मी आमच्या इकडे एक नगरसेवक आहे त्यांच्या थ्रू आलो होतो, जेव्हा ते जिंकले होते. त्याच्यानंतर त्यांनी ट्रिप दिली होती सगळ्या त्यांच्या एरियातल्या माणसांना. तर मला वाटतं 13-14 वर्षांनी मी परत इथे आत्ता आली आहे. तर खूप छान वाटलं येऊन इथे आणि खूप मस्तही वाटलं. पण आईचं दर्शन मी तुम्हाला नाही करू शकली. तर हा बघा मुलीचा मामा होता, ही आहे ती मुलगी, ही तिची आई आहे जे हातात घेतले आणि तो तिचा मामा आहे. तर ती खूप रडत होती, जसं तुम्ही बघू शकता. खूप तिला प्रयत्न केला सगळ्यांनी समजावण्याचा, पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. म्हणजे छोटी मुलं असतात त्यांना काहीही कळत नाही. तर मामाच्या मांडीवरती अशी एक बट कापल्या जाते
तर तोच प्रकार इथे चालू होता आणि खूप आम्ही तिला म्हणजे हसवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजिबातच हसत नव्हती, खूप रडत होती. तर ह्या प्रकारे तिचा जावळाचा कार्यक्रम झाला. केस काढल्यावर पण तुम्हाला एक मी लुक दाखवणार आहे. तर खूप छान म्हणजे असं गेल्यावरती ते वाटलं. बरेच लोकांचे असे नवस असतात, कोणाकोणाचे नवस असतात ते जसे आपापले देव असतात तसे तसे आपण मानून घेतो. तसंच यांचंही आहे. माझी मैत्रीण म्हणजे तिने लव्ह मॅरेज केलेलं होतं. तर तिचे मिस्टर हे आगरी आहेत आणि ती रत्नागिरीची कोकणची आहे. तर ती मालवणी आहे आणि माझा जो तिचा नवरा म्हणजे माझा मानलेला भाऊ तो आगरी होता. यांचं दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण 3 वर्षापूर्वीच करोनामध्ये माझा भाऊ तिचा नवरा हा दगावला. काही माहिती नाही काय कसं झालं, खूप चांगला होता, अचानकच कसं काय झालं काही कळालं नाही. आणि मग वर्षाच्या आतच तिने तिच्या मुलीचं लग्न केलं. ही मोठी मुलगी आणि हा छोटा मुलगा, असे 2च तिला मुली आहेत. तर हाच कार्यक्रम करण्यासाठी तिने मला सांगितलं होतं आपल्याला जायचंय. तर मी राजीखुशी गेली आणि खूप छान प्रकारे असा हा प्रोग्राम झाला. एकविरा आईला आता गडावरती काम चालू असल्यामुळे रस्त्याचं खोदकाम चाललेलं आहे आणि त्यानंतर हा जो प्रोग्राम आहे जावळं काढल्याच्या नंतर आम्ही खाली गडावरून उतरलो. तिथे गेल्यावरती आम्ही म्हणजे त्या लोकांनी रूम बुक केलेलं, तिच्या सासरकडच्या लोकांनी. जेवणाचा कार्यक्रम होता. जेवणाचा कार्यक्रम चांगला आटपला आणि मग त्यानंतर आम्ही घरचा प्रवास गाठला. तर जे कोणी एकविरा आईला गेलं नसेल त्यांना एकच सांगते, तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा. खूप छान आहे तिथे बघण्यासारखं. एकविरा आईचं मंदिर आहे आणि ही लेणी आहे, पण लेणीमध्ये आम्ही नाही जाऊ शकलो. लेणीच म्हणतात, मला एवढं काही कन्फर्म माहिती नाही. म्हणजे तिथे काहीतरी 20 रुपये तिकीट असं असतं. पण माझी मैत्रीण बोलायला लागली खूप उशीर झालाय आणि तिचे सासरचे लोक, मुलीचे सासरचे लोक पण बोलत होते चला खालती खूप ऊन आहे आणि निघायचं पण होतं त्यांना लवकर. त्यामुळे मग आम्ही लवकर निघालो जेवण वगैरे करून. आणि तिकडची जी लेणी असते ही बघायची, खडकामध्ये जे कोरीव काम असतं ना त्याचं काहीतरी लेणी वगैरे काय म्हटलं जातं. आय होप मी सरळ म्हणजे बरोबर बोलते. तर ते मला काही बघायला मिळालं नाही. नेक्स्ट टाइम जर मी गेली तर नक्की तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेल. तर त्याच प्रकारे आम्ही खाली गेल्यावरती जेवण वगैरे केलं आणि आम्ही मग परतीचा प्रवास गाठला. जेवणाचं काही मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलं कारण की त्यांची भरपूर माणसं होती. कोणाकोणाला आवडतं, कोणाला नाही आवडतं. आणि हे बघा, ही अशा प्रकारचे ना इथे टोपल्या ठेवलेल्या असतात. ज्यांना कोणाला टोपलीमध्ये मुलींना घेऊन यायचं असेल ते घेऊन येतात. काहीतरी त्यांचं भाडं असतं 1-2 तासाचं काहीतरी. तेवढं काही कल्पना नाही कारण की तिने केली नव्हती. ती बोली नको असंच घेऊन जाऊया. आणि आम्ही जेवण वगैरे करून आम्ही परतीचा प्रवास गाठला. तर ही त्यांची बस होती, त्याच बसमध्ये आम्ही निघालो. आणि निघताना असं झालं की ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला परत त्यांच्याबरोबरच त्यांच्या म्हणजे घरी जावं लागलं आणि त्यानंतर मग आम्ही ट्रेननी आमचा प्रवास गाठला. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आय होप माझा आवाज लवकरात लवकर बरा होईल कारण की माझे भरपूर व्हिडिओ पेंडिंग पडलेत, ते पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचे. पण आवाजाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करू काही कळत नाही. नक्की मला कमेंट करून सांगा की मी काय करावं, पुढचे व्हिडिओ अपलोड करावे की वेट करावा, कारण की आवाजाचं काही कळत नाही, ठीक होत नाहीये. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय बाय.